भक्त कवी मिलिंद माधव विरचित श्री नरसिंह महात्म्य. ओम श्री नरसिंहाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुख निधान सद्गुरुराया. स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी झाली. थोर ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणी तयासी नमन. ग्रंथरचना आरंभिली. मत्स्य कुमारती 10 अवतार घेवण्या केला दृष्टांचा संहार. रक्षिले जगी सज्जन अपार जग चालक श्री विष्णूने त्यातील 4था अवतार तोच हा नरसिंह साचार. त्याचेच महात्म्य कथासार सांगे मिलिंद माधव. पूर्वी हिरण्यकश्यपू नामे एक दैत्य असुरकुळी झाला विख्यात. त्याने तपसाधना करुणी नित्य विजयी झाला त्रिभुनी. स्वर्ग भू पाताळ भुवनी राज्य चालवी अनुदिनी. धर्मकृत्ये त्याज्य मानुनी यज्ञ यागही मोडी तसे. कयाधू नामे तयाची सती पतिव्रता सात्विकती. यथाकाळी होऊनी गर्भवती पुढे पुत्र रत्न प्रसवली. तोची भक्तराज प्रल्हाद हरिचिंतनी प्रेम अगाध. एकच एक तयासी नाद हरिनामाचा गजर करी. पुत्र घेई नाव देवाचे ते ऐकून खवळे पित्त पित्याचे. म्हणे नामोच्चारण माझ्या शत्रूचे न ऐकवे माझ्याने. प्रल्हाद बोले पित्यासी वचन सर्वव्यापी तो लक्ष्मी नारायण. तुम्हीही करा त्याचे स्मरण मुक्त व्हाल निश्चये. हरिस्मरणा वाचून एक क्षण राहतील नचे माझे प्राण. मजला रक्षितो नारायण थोर महिमान श्रीहरीचे. पिता दृष्ट दैत्य भयान तयासी न होईल ते सहन. म्हणून स्वपुत्राचा दारुण त्याने छळ मांडिला. शिक्षा केल्या नाना परी तरी भक्तासी भगवंत तारी. ते वर्णन ऐकता अंगावरी शहारे खास येतील. एकदा प्रल्हादाच्या मातेला दैत्य म्हणे विष दे तो पुत्राला. तडफड मरू दे त्याला सक्त माझी आज्ञा असेल. आज्ञेप्रमाणे करील म्हणे पतिव्रता. मग अंतर्ग्रही नेऊन सुता म्हणे पाठवी त्या लक्ष्मीकांता. तुझा पिता कोपला असे तरी पुत्रा न करी भजन. सोडी मनीचे हट्टीपण ऐसे सांगून स्वकरे वदन. स्वपुत्राचे कुरवाळी महाविष भरले एका पात्री. आणि केले ते पुत्रापुरती. तेव्हा त्या माऊलीच्या चित्ती काय वाटले असेल. पुत्र प्रेमाचा उमाळ येऊनी अश्रुरूपे उघडे नयनातुनी. तरी हृदय कठोर करुनी पती आज्ञेप्रमाणे वर्ते ती. प्रल्हाद म्हणे ऐक जननी उगीच दुःख का करिसी मनी. ईश्वराचीही अघात करणी तोच रक्षिणी भक्ता. पूर्वी श्रीयाळ नामे होता राजा. चांगुना तयाची साध्वी भाज्या. सत्वरक्षणासाठी चिलया तनुजा पती आज्ञेने वधिला ना. तेव्हा प्रसन्न होऊन श्रीशंकर इच्छिलेला दिदलावर. राजवैभवासहित राजेश्वर सिंहासनी स्थापिला. हाक मारिता चिलया बाळा तोही दूर धावत आला. अखेर आनंदी आनंद झाला ऐसी लीला देवाची. तैसे दूर करुनी संकट दारुण मजला रक्षिल लक्ष्मी रमण. ऐसे बोलून विष घेऊन श्रीहरी म्हणून प्राशिले. हे पाहुनी दैत्याचे हेर म्हणती हा काय अजब प्रकार. विष पिऊनी प्रल्हाद कुमार हर्षे डोले हरिनामी. पिता म्हणे आता मस्त हत्ती आना आणि त्याच्या पाया खालती. चिरडा कार्ट्याला जिरेल मस्ती शत्रुनाश होऊ दे. मग द्वितीय हत्ती मधोन्मत्त आणिला पर्वतासमोन्मत्त. पुढ्यात उभा केला सुत आणि अंगावरी सोडिला. परंतु पाहता प्रल्हाद बाळा हत्ती जणी नतमस्तक झाला. उलट फिरूनी सेवक मेळा शुंडा दंडाने झोडिला. विचित्र तो प्रकार पाहुनी दैत्य झाला चकित मनी. मने ही कशी विपरीत करणी काही त्याला सुचेना. जो मम शत्रूचे नाव घेई तोही माझा शत्रूच होई. त्याचा नैनाट लवलाही म्हणे केला पाहिजे. आता करुनी कडेलोट सुता वेगे पाठवा मृत्यूपंथा. ऐसी आज्ञा मिळता दुता आज्ञा मानुनी निघाले ते. मग प्रल्हाद बाळाशी धरुणी हाती लगेच गेले उंच पर्वती. उंच कडा खोल दरी खालती ऐशा शिखरी उभा केला. सेवक म्हणती दैत्य राजकुमारा व्यर्थ का भजशी त्या लक्ष्मीवरा. खाली लोटीचा तुझा चुरा चेंदा मेंदा होईल रे. ऐसा दूत बोलता गोष्टी लटक्या भये घातली सेवका मिठी. म्हणे या प्राण संकटी रक्षा सर्व सेवक हो. ऐसे बोलता दैत्यनंदन भोवती जमले सेवक जन. मग सेवकासहित श्रीहरी म्हणून खाली उडी मारली. हरिनामाची किमया आगळी फुलासारखा तो आला खाली. मात्र सकळ सेवक मंडळी चूर्ण झाली क्षणात. उरलेले परतले हेर तो पुढे पाहिला राजकुमार. आश्चर्य पावला तो दैत्यवर प्रल्हाद जिवंत पाहुनी. दैत्य कुलभूषण मनी सदा रंगले नामस्मरणी. दैत्य आज्ञा करी सेवका जनी समुद्री यासी बुडवारे. आज्ञा होता ते सर्व असुर ओढीत नेती राजकुमार. खवळलेला होता महासागर तेथे सर्व पातले. म्हणती उगीच का मर्षी पोरा उदान भरती असे सागरा. गंती नसे यातील जलचरा खातील तुला फाडूनी. कुमार म्हणे न घडे ऐसे सर्व व्यापले त्या जगदीशे. होणार ते सुख संतोषे आपण पाहिले पाहिजे. नभ जल अग्नी पृथ्वी अपार सर्वत्र भरला जगदीश्वर. मजला रक्षिल तो लक्ष्मीवर ऐसा विश्वास वाटतो. ऐकुनी प्रल्हादाची वाणी नौका सागरी दिली लोटुनी. बाल प्रल्हाद आपल्या मनी नरहरी स्मरत असे.
त्याचा स्पर्श होता सागराला, विशाल भोग पडले होडीला, पाणी शिरून असुरगणाला जल समाधी मिळाली. भक्त वत्सल तो श्रीहरी, प्रल्हादा उचली वरचेवरी, आणि अनुनी समुद्राबाहेरी सुखरूपपणे ठेविला. समुद्री बुडाले अनेक सेवक, तरीही उरले कित्येक, दैत्यराजाशी ठीक ठीक झाले वर्तमान सांगती. सेवकासी म्हणे तो आता, अग्नी माझी जाळा सुता, याने माझी स्वार्थ्य सरिता आठवणी टाकिली. जैसे भुयाराचे भव्य तोंड, तैसे खना एक प्रचंड कुंड, त्यात घाला काष्टे कापूर लाख उदंड, तेल गवतही घालावे. रणराना पेटता अग्निज्वाला, त्या दृष्टाशी ढकला, कोण कैसा वाचितो त्याला, तेच आता पाहतो. प्रलय काळी वैश्वानर, तैसा पेटविला अग्निथोर, मग ते सारे क्रूर असुर प्रल्हाद त्यात टाकीती. हरिभक्त तो दैत्यसुत, धडधडा पडला निखाऱ्यात, नरहरी होऊन अग्निगर्भस्थ, इजान होऊ देई त्या. अग्निकुंडातही ठाणमान, मांडुनी करी हरिभजन, पाहुनी आश्चर्य करती जन, थोर महिमान भक्तीचे. ऐसे पाहता प्रत्यक्ष नैनी, दैत्य म्हणे सेवका लागुनी, आता थोर कडईत तेल भरुनी, तळी अग्नी पेटवावा. तेल तप्त झाल्यावरी त्यात टाका वैरी, आज्ञा ऐकता सेवक करी, धरती प्रल्हाद बाळासी. तप्त तेला सुकळी येता, त्यात लोटिले कायदू सुता, हरिनाम स्मरणे ते तेल तत्वता, शीतल झाले क्षणात. तेलाची कढईतही हरीचे गुण, गातच होता भक्तराज मनोमन, बाहेर येता सर्वांग पूर्ण, दिव्य झाले हरिकृपे. त्यासी पाहता दिती कुमारे, परम क्रोधे कापती गात्रे, म्हणे याचे तुकडे तुकडे करा शस्त्रे, ऐसे सेवका आज्ञा पिले. आज्ञा ऐकता धावले असुर, हाती घेऊन तीक्ष्ण हत्यार, महाशस्त्राचा भडीमार केला प्रल्हादावरी. सुदर्शन सोडून तेवढ्यात, प्रल्हादा रक्षी लक्ष्मीकांत, म्हणून न लागता शस्त्राघात, प्रल्हाद सुखरूप राहिला. तेव्हा हिरण्यकशिपूच्या अंगाची झाली लाही लाही साची, क्रोधे भरून मान मुलाची, म्हणे कुठे आहे तुझा हरी. प्रल्हाद म्हणाला माझा हरी, भरला आहे चराचरी, अनुरेणू परमाणू भितरी, सर्वव्यापी हरीच असे. पृथ्वी आप तेज वायू नभ, याचा हरी आधारस्तंभ, ऐकून पित्याला चढला क्षोभ, हाती घेई खडगाते, म्हणे सर्वत्र आहे तुझा हरी, तरी येथे तो प्रगटवी लवकरी, शस्त्र घाते तो असुरवैरी, ठार करीन क्षणात. इथला हा स्तंभ निर्जीव, यात आहे का तुझा देव, असेल तर तो मला दाखव, हा पहा स्तंभ फोडितो. अनावर झाला त्याचा क्षोभ, गदेने फोडिला त्याने स्तंभ, महागर्जना होऊन या नभी, त्रैलोक्य संपूर्ण थरथरले. वैशाख मास परम पवित्र, शुद्ध चतुर्दशी दिन सोमवार, सिद्धी योग स्वाती नक्षत्र, वनिज कारण योग असे. त्या दिवशी प्रदोष काळी नरसिंहरूपी वनमाळी, स्तंभातुनी वेगे उडी घाली, भक्त रक्षणा कारणे. नर शरीर सिंहवदन, परम विक्राळ दाढा दशन, आया दाट नखे तीक्ष्ण, जीवा विशाल लवलवे, परमावेशे घालूनी उडी, शत्रू धरीला धडपडी, उंबरट्यावरी घालून मांडी, अंकी धरिले दैत्याते. अस्तासी जाता सविता, नखानी विदारी दिती सुता, क्रोध नावरे लक्ष्मीकांता, नखानी आतडी काढली. मग नरसिंह मारिले कित्येक असुरा, उरलेले पळाले सैरावैरा, ऐसा श्रीहरी भक्त कैवारा, त्या स्थळी अवतरला. तेव्हा श्रेष्ठ ज्ञानी दैत्यकुमार, बसुनी देवाच्या अंकावर, परमविनय जोडणी कर, प्रिय वचन बोलला. म्हणे देवादिदेवा जगन्निवासा, भक्तप्रिया ऋषिकेशा, नरसिंहरूपी कमलेशा, नमन माझे तवचरणी. तुझा भक्त मी अल्पमती, एक प्रार्थना असे तुझ प्रती, तवचरणी माझी अचल भक्ती, जन्मोजन्मी असावी. नरसिंह बोले प्रल्हादासी, तू माझा परम भक्त असशी, भक्तीचा आदर्श जगाशी, चंद्र सूर्य असेपर्यंत. शुक्ल पक्ष वैशाख मास, त्यातील शुभ चतुर्थी दिवस, तोच माझा व्रत दिन खास, विसरू नको तू कधी. पूर्वजन्मी तू न जाणता, पाळिले होते माझ्या व्रता, घडले उपोषण जागरण तत्वता, म्हणून प्रिय झालासी. माझे अतिउत्तम व्रत आचारिता, हर्षित होती सर्व देवता, पूर्वी सृष्टी निर्मिण्याकरता, ब्रह्मदेव आचरी हे. तैसाच पूर्वी पार्वतीकांत, त्रिपूर्वदाचा धरुणी हेतू, करीतसे हे माझे व्रत, म्हणून त्रिपूर्वत करू शकला. असे माझे हे व्रत अलौकिक, ते आचरून अनेक लोक, सिद्धिमुख पावले देख, आणि धन्य झाले. हे माझे खास व्रत, नरसिंह जयंती नामे विख्यात, यथाविधी जे आचरत, त्यासी मुक्ती लाभेल. तयांशी कल्पनांती ही जाण, पुन्हा नाही जन्म मरण, इहलोकी मनोरथ पूर्ण, सर्व होती तयांचे. पुत्रार्थीयांशी पुत्र होती, निर्धनाशी होते धन प्राप्ती, मोक्षार्थीयांशी होते मोक्ष प्राप्ती, सुखार्थीयांशी सौख्य प्राप्ती होत असे. ज्या स्त्री अथवा जे पुरुष श्रद्धेने व्रत आचरिती तयास, सकल सुख प्राप्ती होते खास, भुक्ती मुक्ती सहित ती. नरसिंह वचन हे ध्यानी घेऊन, त्यासी कराव्या सुप्रसन्न, प्रतिवर्षी करावे हे व्रताचरण, प्रसन्न होईल तो नरहरी. जे नर न करीती हे व्रत, ते दारिद्रीच राहती सतत, आणि तसेच अखेरपर्यंत जगी दुःख भोगती. परी या व्रताशी जे आचरती, तयासी प्राप्त होय भुक्तिमुक्ती, हे भाविकांनी जाणावे निश्चिती, संशय काही धरू नये. या नरसिंह जयंती समान व्रत अन्य नसे ब्रह्मांडात, उपवासास आचरिता समस्त इच्छित फळे मिळविती. हे महात्म्य पुण्य पावन,
भक्तीने जे करीती श्रवण तयांची पापे सर्वही जान नाश पावती निश्चये पठन श्रवण करिता हा ग्रंथ पूर्ण होतील सर्व मनोरथे व्रताचरणी जे होय फल प्राप्त तेची ग्रंथ पठणे होईल म्हणावे जय जयाजी करुणाकरा नरसिंहमूर्ती दिनोद्धारा भक्तवत्सला जगदीश्वरा नमन माझे तव चरणी श्री नरसिंह हे नरहरी कृपा करी तू आम्हावरी दुःख दारिद्र्य क्लेश निवारी सर्वा सुखी ठेवावे दैत्याचे केले निर्दालन तैसे भूताखेताचे करावे उच्चाटन विद्याज्ञान हो संपादन जगी कीर्ती वाढू दे शेती भाती आणि पशुधन दीर्घायुष्य आरोग्यपूर्ण ऐश्वर्य ग्रह वाहन तो कृपे मज लाभू दे नरसिंह अवतार महात्म्य पावन विविध पुराणांचे आधार घेऊन रचिले आणि केले अर्पण नरसिंह चरणी भक्तीने जे कोणी भाविक भक्त आचरतील नरसिंहाचे सुंदर व्रत तयासी हो हा ग्रंथ उपयुक्त पठन श्रवण कारणे नित्य आणि नरसिंह जयंती दिनी वाचावी ही पोथी स्त्री पुरुषांनी नरसिंह स्मरावा सदामनी दृढ श्रद्धेने सर्वांनी कोणत्याही शनिवारी वा सोमवारी 3 कुमार बोलवावे घरी ही एक पोथी द्यावी त्याचे करी आणि नमस्कार करावा तेने नरहरी होईल प्रसन्न करीत तो तुमचे कल्याण लाभेल सुख शांती समाधान म्हणे मिलिंद माधव शालिवान शके 1904 वर्षी श्रावण मासी शुक्ल पक्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी ग्रंथ पूर्ण झाला असे ओम नरसिंहाय नमः ओम शांती 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 शुभम भवतु मिलिंद माधवकृत नरसिंह अवतार महात्म्य संपूर्णम